नमस्कार मित्रांनो, KR मॅथ्स आणि जी मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण एक नवीन घटकाचा कट ऑफ पाहणार आहोत, तो म्हणजे मुंबई लोहमार्ग 2026. पहा मित्रांनो, हा कट ऑफ अंदाजित आहे. म्हणजे आता सर्व मुंबई लोहमार्गाचं ग्राउंड झालेलं आहे, पेपरही झालेला आहे. मग आता फायनल कट ऑफची सर्वांना उत्सुकता आहे की कधी लागणार. लवकरच लागणार आहे, 2 दिवसात लागून जाणार. आणि तो एक अंदाजी कट ऑफ मी आणलेला आहे, फक्त आपण पाहून घ्या. ठीक आहे, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला गेसिंग येते की आपल्याला किती मार्क आहेत आणि आपल्याला याच्या पुढे आता काय करायचं आहे. म्हणजे या भरतीत आपलं सिलेक्शन होते किंवा पुढच्या भरतीची तयारी करावं लागते, याच्यावर आपल्याला अंदाज येते. आणि सर्वात महत्त्वाचं मेन म्हणजे मुंबई लोहमार्गाचा पेपर हा एकदम इझी आला होता आणि त्या कारणानं तो विद्यार्थ्यांना चांगलेच मार्क आहेत, 90च्या वरच, कुणी 80, 85, 90 असे मार्क घेतले. त्या कारणानं हा कट ऑफ पूर्णच्या पूर्ण हायच जाणार आहेत आणि हा एक अंदाज आहे. ठीक आहे, आणि असं नाही की बा आपल्याला कमी मार्क आहेत, होऊ शकते पण गॅरंटी काही नसते. ठीक आहे, म्हणजे एक समजून जा की एक अंदाज असते. ठीक आहे, पहा मित्रांनो, आता आपण सगळ्यात पहिला घटक पाहू कोणता, ओपन. आता ओपनचा कट ऑफ पहा. ओपनच्या जागा किती होत्या, एकूण जागा होत्या 202 जागा होत्या, त्यापैकी 61 जागा होत्या. तसं पण मित्रांनो विचार करा, ओपनमध्ये सर्वच कॅटेगरीतले विद्यार्थी जातात, त्या कारणाने तो कट ऑफ वरच जाते. तर तो एक अंदाज माझ्या अंदाजानुसार 135 ते 130च्या दरम्यान लागू शकतो. आता मित्रांनो कोणी म्हणणार 5-5 मार्काचा गॅप असू शकते. पहा, एक अंदाज आहे. तो अंदाज कसा असते, फक्त आपण एक गेस करतो की इथपर्यंत असू शकतं. ठीक आहे, चला किती, 135 ते 30, म्हणजे 5 मार्काचा इकडे तिकडे होऊ शकते. कारण की त्यात थोडा काही प्रश्न चुकीचे होते, त्या कारणाने प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क वाढलेले आहेत. म्हणजे एकाचेच नाही, पूर्ण विद्यार्थ्यांचे वाढले आहेत, म्हणून त्या कारणाने ते थोडं झालेलं आहे. ठीक आहे, ओपनचा किती आला आहे, 135 ते 30 पर्यंत येऊ शकते. आणि फिमेलचा किती राहणार, फिमेलचा राहणार 127 ते 25. किती राहणार, 127 ते 25. चला पुढचा घटक पाहून घेऊ आपण, EWS. आता EWSचा कट ऑफ पहा. EWSचा कट ऑफ भरपूर ठिकाणी कमी कमी लागत आहे आणि इथं पण लागू शकतो. पण ठीक आहे, पहा EWSचा किती आहे रे, 120 ते 115 या दरम्यान लागू शकतो. जागा किती होत्या, 75 होत्या. 75 पैकी 21 ह्या मेलच्या आहेत आणि बाकीच्या उरलेल्या आपण पाहू. ठीक आहे. आता महिलांचा किती लागणार, 110 ते 105 या दरम्यान लागू शकतो. 110 ते 105 दरम्यान लागू शकतो. आणि जागा किती होत्या त्यांच्या, 23 होत्या. ठीक आहे, पुढचा पाहू आपण, काय SCBCचा किती, 127 ते 124 या दरम्यान लागू शकतो. जागा किती होत्या, 22 जागा होत्या 74 पैकी. आणि मुलींचा किती लागणार आहे, 120 ते 116, जागा 22 होत्या. चला OBCचा पाहूया. OBCचा किती आहे, 127 ते 124 दरम्यान लागू शकतो. जागा 39 होत्या. ठीक आहे, आणि मुलींचा किती लागणार, मुलींचा 119 ते 116. ठीक आहे, चला SBCचा पाहून घ्या. जागा कमी आहे, मग जागा कमी असला आणि पेपर तर हार्ड नव्हता, म्हणजे इझीच होता. इझी असल्या कारणाने तो पेपर कट ऑफ आरामशीर वरच जाणार 100%. किती, 130 ते 127 दरम्यान लागू शकतो. जागा 5च होत्या. ठीक आहे, आणि महिलांचा म्हटलं तर 121 ते 17 या दरम्यान लागू शकतो. चलो त्यानंतर NTD किती लागणार आहे, 127 ते 124. किती, 127 ते 124 लागू शकतो. जागा कमी आहे, 3च जागा आहेत. ठीक आहे, महिलांचा पण तसं 120 ते 116. ठीक आहे, चला NTCचे किती, 125 ते 122 पर्यंत लागू शकतो. ठीक आहे, आणि महिलांचा विचार केला तर महिलांचा किती आहे, 115 ते 110च्या दरम्यान लागू शकतो. मित्रांनो काही घटकांच्या जागा भरपूर कमी आहेत, त्या कारणाने तो कट ऑफ बराबर म्हणजे ॲव्हरेज राहणार. कोणाचा वाढू पण शकते, कोणाचा कमी पण होऊ शकते. ठीक आहे, जागेवर डिपेंड असते. चला पुढचा काय आहे, NTBचा किती, 127, मेलचा 124. किती, आणि फिमेलचा विचार केला तर किती होते, 120 ते 116 पर्यंत लागू शकतो. ठीक आहे, चला पुढचा घटक पाहू, VJAच्या किती येऊ शकते, 130 ते 127 पर्यंत येऊ शकते, कारण की जागा कमी आहेत. ठीक आहे, महिलांचा विचार केला 120 ते 116. ठीक आहे, चला ST कॅटेगरीचा किती रे, 125 ते 120च्या दरम्यान असला तर तुम्ही सेफमध्ये आहात. हे सर्व आहेत ना, हे सेफवाले झोन आहेत. म्हणजे या दरम्यान जर असला तर तुम्ही 100% सेफ आहात. ठीक आहे, आणि महिलांचा विचार केला तर महिलांचा किती, 120 ते 115. सेम तेच कॅटेगरी. ST झाली नंतर SC पाहून घ्या. STची किती रे, 125 ते 120, जागा 29 होत्या पुरुषांच्या. आणि महिलांचा विचार केला तरी त्यांच्या पण सारखे होतात, यांचा पण कट ऑफ 120 ते 115 पर्यंत लागू शकतो. पहा मित्रांनो, हा एक अंदाजित कट ऑफ आहे, एक अंदाज आणि विचारून एक समजते. याच्या दरम्यान जर तुमचे मार्क असतील तर तुम्ही सेफमध्ये
असण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि हे गॅरंटीड, सपोज एक विचार करा 100% नाही पण 99% अशाच प्रकारे कट ऑफ येणारच आहे, कारण की पेपरची लेवल भरपूर कमी होती, त्या कारणाने विद्यार्थ्यांनी मार्क जास्त घेतले, त्याच कारणानं कट ऑफ हा असा लागू शकतो. आणि हा एक अंदाजित कट ऑफ आहे, असा नाराज नाही व्हायचं की बाबा सर काही पण कट ऑफ टाकत आहेत आणि आपल्याला असं नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, माजी सैनिकांचा कट ऑफ हा 100पर्यंत किंवा 105 या दरम्यान लागू शकतो माजी सैनिकांचा कट ऑफ. आणि असं काही नाही आहे, अभ्यास करत राहा, तुम्हाला नक्की यश मिळणार आहे. असं नसते की बाबा या भरतीमध्ये नाही झालं तर पुढच्या भरतीमध्ये. एक आपण आपला प्रयत्न 100% करत राहायचा आणि जे लागणार आहेत ते लागणारच आहेत, त्याचा चिंता सोडून द्या. ठीक आहे, चला बाय, गुड नाईट.